नांदेड़ जिले के पिंपलगांव में सोमवार को शिवसेना ठाकरे गुट के नेतृत्व में जोरदार चक्का जाम आंदोलन का आयोजन किया गया। यह आंदोलन राज्य सरकार द्वारा किसानों और स्थानीय महिलाओं को दिए गए आश्वासन के पालन में हो रही देरी के विरोध में किया गया। राज्य सरकार द्वारा किसानों और महिलाओं से किए वादों को पूरा न करने के विरोध में शिवसेना ठाकरे गुट ने पिंपलगांव में चक्का जाम आंदोलन किया। क्या हुआ तेरा वादा के नारों के साथ कार्यकर्ताओं ने सरकार पर वादा खिलाफी का आरोप लगाया। आंदोलनकारियों ने चेतावनी दी कि यदि मांगे पूरी नहीं हुई तो आगे और तीव्र आंदोलन किया जाएगा। चक्काजाम आंदोलन केलं काय पूर्ण मराठवाड्याप्रमाणे जे आमचं चक्काजाम आंदोलन चालू आहे त्याचप्रमाणे आज नांदेड जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी चक्काजाम केलेला आहे। हा चक्काजाम जो आहे या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या अगोदर जे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, 45,000 गावांमधील पांधन रस्ते मुक्त करू, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देऊ, या जे मागण्या आहेत ते फक्त त्यांनी वादा केलेला आहे। हे वादे त्यांनी पूर्ण करावे यासाठी आमच्या आंदोलनाचं नाव आहे क्या हुआ तेरा वादा। त्या धर्तीवर आम्ही आज नांदेड जिल्ह्याच्या वतीने आंदोलन केलेलं आहे। त्याचप्रमाणे काल अर्धापूर, मुदखेड, भोकर या ठिकाणी हे भाग जो आहे केळीचा भाग आहे। हातातोंडाशी आलेला घास त्या शेतकऱ्याच्या या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे पूर्ण केळी सुपडा साफ झालेली आहे। त्यामुळं या शेतकऱ्यांचे सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना 3 लाख रुपये हेक्टरी देण्यात यावे। अन्यथा हे जे आंदोलन आम्ही केलेलं आहे हे लोकशाही पद्धतीने केलेलं आहे। यापुढे जर आमच्या मागण्या त्वरित पूर्ण नाही केल्या तर शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।